नाशिक महानगरपालिकेच्या सत्ता संघर्षाला आज पूर्णविराम मिळाला असून भारतीय जनता पक्षाने थेट पॉवर प्ले करत महापौर पदासाठी हिमगौरी अडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावावर अंतिम शिक्का मारला आहे। राज्याचे प्रभावी नेते व भाजपचे रणनीतिकार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उमेदवाराची अधिकृत घोषणा करत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आणि त्याच क्षणी विरोधकांच्या उरल्या सुरल्या आशांवर पाणी फेरण्यात आले। महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपसाठी ही लढत कागदोपत्रीच राहिली असून 6 फेब्रुवारी रोजी निवडणुकी केवळ औपचारिकरित्या ठरणार आहे। हे आता काळ्या दगडावर पांढऱ्या अक्षरात स्पष्ट झाले आहे। स्थायी समितीवर मजबूत पकड, सभागृहातील संख्याबळ आणि संघटनेतील शिस्त या तिन्ही आघाड्यांवर भाजपने विरोधकांना निर्णायक चेकमेट दिला आहे। हिमगौरी अडके निर्णयक्षम, कणखर आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणारे नेते आहे। आता थेट महापौर पदावर विराजमान होत असल्याने नाशिकच्या कारभारात झपाट्याने निर्णय आणि ठोस कारवाई पाहायला मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची निवड ही संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान दर्शवणारी ठरली असून ही जोडी भाजपसाठी राजकीय मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा रंगली आहे। या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यात उत्साह शिगेला पोहोचला असून विरोधक मात्र पूर्णपणे गारद, दिशाहीन आणि बॅकफुटवर गेल्याचे चित्र शहरभर दिसून येत आहे। 6 फेब्रुवारीला सत्ता अधिकृत होणार। नाशिक महानगरपालिकेवर भाजपची सत्ता सीलपॅक झाली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।